जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष शंकररावजी देशमुख, तसेच कार्यक्रमाला उपस्थित बाळाजी पवार, कार्यक्रमाला उपस्थित पक्ष निरीक्षक म्हणून आलेले माधवराव निर्मळ, संजयराव आंधळे, कार्यक्रमाला उपस्थित श्रीकांतजी सानप, हिदायत पंडित, सुरेशरावजी हत्ते, प्रकाश काका सुरसे, भाजपचे अध्यक्ष उद्धव रासकर, सचिन दाभाडे, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, कैलासराव माने, युवराज डोंगरे, श्यामराव राठोड, भीष्माचार्य दाभाडे, दिलीपराव मोरे, भाऊसाहेब मात्रे, भाऊसाहेब माकले, किरण आहेर, राजेंद्र रोमन, विठ्ठल रुसके, कार्यक्रमाला उपस्थित वेतरचे सरपंच बाबर, कार्यक्रमाला उपस्थित शिवराजदादा पवार, रोहित पंडित, तसेच ज्ञानेश्वर खाडे, राजेंद्र पवार, युवराज कोकरे, शेषनारायण मोडे, रंजना नागरे, सिद्धेश्वरी, सुंदररावजी चव्हाण पिंपळवरून आलेले, तसेच संतीनाथरावजी डोळे, गणेशराव लांडे, या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि बंधू भगिनी. आज या ठिकाणी आपला निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखतीचे फॉर्म भरून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. या अगोदर सुद्धा आपण फॉर्म भरून घेतलेले आहे. तर या ठिकाणी उपस्थित माझे मित्र सत्यरावजी मुंडे हे सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे अशी जिद्द आपण सर्वजणांनी केलेली आहे. म्हणून मित्र, या ठिकाणी आपण पाहिलं आता काल झालेल्या नगर परिषदेमध्ये जवळजवळ बऱ्याच लोकांनी अंदाज सांगितला होता किंवा आमच्या नगर परिषदेचे अध्यक्ष गीताताई पवार ह्या जवळजवळ 5,000 मतांनी निवडून येणार आणि नगरसेवक सुद्धा जास्तीत जास्त मताने निवडून येणार. एक जण नाही, बऱ्याच जणांनी सांगितलं आणि तो अंदाज हा खरा ठरलेला आहे. आणि म्हणून ही गेवराई नगर परिषदेची निवडणुकीचा निकाल हा न भूत न भविष्याचे महाराष्ट्रामध्ये हा निकाल सगळ्यांना माहीत झालेला आहे. म्हणून ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन बरेच दिवस झालेले आहेत. म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांचं सुद्धा या निवडणुकीकडे लक्ष आहे की कधी निवडणूक लागतील आणि कधी आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात देऊ, असे ग्रामीण भागातल्या लोकांचा लक्ष लागलेलं आहे. मित्र, मी सांगतो की नगर परिषदेमध्ये आमच्या ग्रामीण भागातील लोकांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. निकालाच्या दिवशी हो, मतदानाच्या दिवशी हो, जास्तीत जास्त संख्येनं हे ग्रामीण भागातील लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. माझ्या सांगण्याचा अर्थ केवळ असा आहे की नगरपालिकेची निवडणूक लागली, सगळ्या ठिकाणी आमचा सत्कार झाला, जिथं अजून सुद्धा सत्कार होतोय खूप लोकांनी. आणि ज्यावेळेस आमदाराची निवडणूक झाली, आमदार आपला विजयसिंग पंडित हे निवडून आले, त्यावेळेस एकाही माणसाने गुलाल उधळला नाही, जल्लोष केला नाही, कुठं काहीच केलं नाही, स्वागत सुद्धा पण केलं नाही. आणि ह्यो डोंगर काठचा वाघ म्हणतो स्वतःला आणि पुढे तो कुठं मांजर सुगेर घालत वाघ आहे, सोय घोषित वाघ म्हणायचा. त्याला तुम्ही निवडून दिलं लोकांनी, विजेता हे मान्य करावा लागतो, पराजय हे मान्य करावा लागतो. त्याला निवडून दिलं, परंतु अमरसिंग पंडित काय करतो, पंचायत समितीमध्ये जातो, नगर परिषदेचा शिवला भेटवितो, त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतो. आमदार तो बीडमध्ये झट मारतोय आणि खुर्चीवर बसतो. असं राजकारण चाललंय. आता बाळाजीने सांगितलं की कोणाच्याही दारात पुतळ्यासारखं आपल्याला पडायचं नाही. आणि म्हणून आपल्याला स्वाभिमानाने जगायचंय. त्यासाठी आपल्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आता जरी त्यांना पंचायत समितीमध्ये आता हे वर्षभर आपण जवळजवळ पंचायत समिती तिथे आपण एक सभा घेतली मोठी आणि प्रत्येक लोकांचे घरकुल असो किंवा कोणतीही योजना असो
त्यात योग्य न्याय आपण त्यांना मिळवून दिला. जरी पंचायत समिती आपल्या ताब्यात नसली, आमदार जरी आपण नसलो, परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवून आपण पंचायत समितीचा कारभार योग्य रीतीने चालवला. कुणावरही अन्याय होऊ दिला नाही, इथून पुढे सुद्धा अन्याय होऊ देणार नाही. परंतु शेवटी सत्ता असणं हे काळाची गरज असते. आता सत्ता मिळाल्यानंतर जवळजवळ बऱ्याच सरपंचावर, आता माझ्या गेवराई तालुक्यातले जे सरपंच आहेत, आपल्या शंकररावला, साहेबाला, यांना मी सांगू इच्छितो की यांनी जवळजवळ बरेचसे कोणाचे बिल अडकवायचे, कोणाचे काम अडकवायचे आणि बोलत त्या सरपंचाला बोलवायचं आणि तू आमच्यामध्ये प्रवेश कर आणि मग तुझं बिल काढून देऊ, असे बरेच लोकांना त्यांनी प्रवेश करून घेतले. परंतु बरेचसे स्वाभिमानी आपले सरपंच आहेत, त्यांनी बिलाला मिळवले नाही तरी चालेल, परंतु आम्ही तुमच्यामध्ये प्रवेश करणार नाही, असे स्वाभिमानी लोक सरपंच या ठिकाणी माझे आहेत. त्यामुळं खरोखर त्यांचे मी आभार मानायला पाहिजे. असे स्वाभिमानी असल्यामुळं शेवटपर्यंत आज जवळजवळ 25-30 वर्ष झालं मी या तालुक्याचं राजकारण करतो. परंतु अजूनही जवळजवळ माझा मी जरी पराभव झाला तरी 73-74 हजार मतदान मला आपल्या आशीर्वादाने जनतेने दिलेलं आहे, ते मी कधीही विसरणार नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला उद्या परवा ताईसाहेब येणार आहे. त्यांच्या आज जे तुम्ही फॉर्म भरून देतील त्यामध्ये आपले सगळे इथं मिळून जे आलेले आहेत निरीक्षक, परत शंकरराव देशमुख यांनी हे आपले सगळे अर्ज ताईपुढे मांडतील आणि त्या पद्धतीने ताई पक्ष आपल्याला तिकीट वाटप करणार आहेत. परंतु लिमिटेडच आपले तिकीट असल्यामुळे इच्छुक तर सगळेच झालेले आहेत. नगरपालिकेला सुद्धा बरेचसे इच्छुक झालेले होते, परंतु त्यांनी कोणी नाराज होऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. नाहीतर मग कुणीतरी 4-2 जणांनी यायचं, चला तिकडे तुम्हाला तिकीट देऊ अशी भूल तुम्हाला टाकतील आणि तिकडे घेऊन जातील. परंतु तुम्ही जाताना विचार करायचा, किंवा आपण 30 वर्ष झाले इकडे आहे, केवळ तिकिटासाठी जरी लोक गेले तरी चालते, परंतु जनता जात नसते हे तुम्ही विसरू नका. जनता हे आपल्या बरोबर करणार आणि म्हणून कसलीही प्रवेश त्या तिकिटाचा इकडे तिकडे करू नये, इकडे तिकडे जाऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आज जरा आपल्याला भारतीय जनता पक्ष तिकीट देईल त्याचा प्रचार आपण इमानदारीने करावं. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि त्यामध्ये कोणावर हे अन्याय करणार नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगतो. त्याने सुद्धा सांगितलं, ते सुद्धा तुम्हाला काही सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे इकडं तिकडं आपण जाऊ नये अशी विनंती करतो. या ठिकाणी इथला कार्यक्रम एक जैन मंदिरामध्ये कार्यक्रम होता. तो कार्यक्रम केल्यानंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि शंकरराव म्हणले की आपला कार्यक्रम होणार आहे, परंतु ग्रामीण भागातली जनता ही लवकर येत नाही. त्यामुळे बीडचाच कार्यक्रम 12च्या पुढे सुरू झाला आणि त्यामुळे 2 तास या कार्यक्रमाला उशीर झाला. त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि 2 शब्द शांततेत ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. या ठिकाणी गेवराई